नमस्कार मंडळी, आज आपण बघतोय हिरवी चटणी घालून मोहाच्या फळांची खूपच टेस्टी भाजी। त्यासाठी इथे मी ताजे कोवळे मोहदोरे घेतले आहेत। ही फळं मोठी दिसतात पण कोवळी आहेत, चवीलाही छान लागतात। मोहाची फळं फोडून त्यातील बिया काढून ह्याप्रमाणे चिरून घेतली आहेत। ह्याची साल मी काढलेली नाहीये, तुम्हाला हवं तर साल काढू शकता। ह्या पद्धतीने देठाचा भाग काढून मध्यभागी चिरून घेते। ह्यातील बिया जरा टणक झाल्यात, पण हे मोहदोरे भाजी खाण्यायोग्य आहेत। ह्यातील बिया काढून घेतल्या, त्यानंतर साल न काढता ह्या पद्धतीने उभे काप करून घेते। आम्हाला तरी ही भाजी सालीसकटच जास्त आवडते, पण तुम्हाला साल काढायची असेल तर काढू शकता। महत्त्वाचं म्हणजे पिकलेली किंवा नरम झालेली मोहाची फळं भाजीसाठी घेऊ नका, त्याची भाजी चांगली लागत नाही। कोवळी पण जरा टणक लागणारी फळं घ्यायची। इथे जर कडक भाग असेल तर तो काढून टाकायचा, किंवा उकडल्यानंतर पण याचा कडक भाग आपोआप निघतो। कुकरमध्ये कापलेली मोहाची फळं घालून ग्लासभर पाणी घातलंय। यात घालूया पाव चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ। हे उकडताना अर्धा चमचा तेल पण घालायचं, कारण ह्या फळांना थोडासा एकदम हलकासा चीक असतो। कुकरचं झाकण लावून ह्याच्यात 2 शिट्ट्या करून घेते। हे शिजतंय तोपर्यंत हिरवी चटणी तयार करूया। त्यासाठी इथे मी घेतलंय 3 ते 4 चमचे भाजलेले पांढरे तीळ, 7-8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच आल्याचा तुकडा, 6-7 किंवा आवडीप्रमाणे हिरव्या मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घालून हे वाटून घेते। फक्त चमचाभर पाणी घालून ही अशी तिळाची चटणी वाटून घेतली। खोबरं, दाण्याचं कूट न घालता सुद्धा फक्त तिळाची चटणी घालून ही भाजी खरंच खूप चविष्ट लागते। तुम्ही ह्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा। हे आता उकडून झालंय, चाळणीत काढून घेते, म्हणजे त्यातील जास्तीचं पाणी निघून जाईल। हे व्यवस्थित मऊ शिजलं पाहिजे, पण ओव्हरकुक पण नका करू। माझ्याकडून 1 शिट्टी जास्तच झाली, म्हणजे 3 शिट्ट्या झाल्या। तुम्ही कुकरच्या 2 शिट्ट्या करा, नंतर वाटलं तर परत शिजवू शकता। फोडणीसाठी लोखंडी तव्यात 2.5 पळी तेल घातलंय। तेल गरम झाल्यानंतर यात घालूया पाव चमचा राई जिरे। हे छान तडतडल्यानंतर एक मोठा कांदा बारीक चिरून घालूया। या अशा रानभाज्या बनवण्यासाठी तेल, कांदा जरा जास्त प्रमाणात घालायचं, म्हणजे चव छान येते। मागच्या वर्षी मी चणे घालून मोहाच्या फळांची भाजी बनवलेली, तशी पण भाजी खूप छान लागते। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, किंवा तुम्ही यूट्यूबवर जाऊन मोहाच्या फळांची भाजी बाय अरुणा जमदरे रेसिपी असं सर्च करून बघू शकता। मीडियम फ्लेमवर कांदा मिनिटभर परतला। आता घालूया 2 चिमूटभर हिंग, त्यानंतर ही तयार केलेली तिळाची चटणी। चटणी मिनिटभर परतून झाल्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो आणि 7-8 कढीपत्त्याची पानं घालूया। चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घातली आहे। तळाला चिकटू नये म्हणून चमचाभर पाणी घातलंय। कांदा, टोमॅटो व्यवस्थित मऊ शिजलं पाहिजे, त्यासाठी ह्यावर झाकण देऊन मंद गॅसवर शिजू द्यायचं। गरज वाटली तर आणखी चमचाभर पाणी घालू शकता। 2 मिनिटांनंतर बाजूने छान तेल सुटलंय आणि हे व्यवस्थित मऊ शिजलंय। आता यात घालूया उकडलेले मोहदोरे आणि पाऊण चमचा गरम मसाला। अलगद हाताने मिक्स करून घेते। आणखी एक महत्त्वाचं की ह्या फळांची भाजी तर छानच लागते, पण सगळ्याच मोहाच्या फळांची भाजी होत नाही। म्हणजे काही मोहाची फळं हलकीशी कडसर किंवा जास्त तुरट लागतात, तशा फळांची भाजी अजिबात चांगली लागत नाही। त्यामुळे मोहदोरे घेताना ते व्यवस्थित खात्री करून घ्या। ही भाजी रानात मिळते आणि आदिवासी बायका ही भाजी घेऊन विकायला बसतात, त्यांना बरोबर माहीत असतं कुठल्या मोहाच्या फळांची भाजी चांगली असते। मिनिटभर व्यवस्थित मिक्स केलं की झाकण ठेवून मंद गॅसवर 6 ते 7 मिनिटं शिजू देते। मध्ये एकदा झाकण काढून मिक्स करून घेतलं, कारण लोखंडी तवा आहे, तळाला करपण्याची शक्यता असते। मोहाची फळं उकडल्यानंतर कांदा, टोमॅटो तसेच तयार केलेल्या चटणीसोबत 7-8 मिनिटं तरी छान शिजलं पाहिजे, म्हणजे भाजीला चव खूप छान येते। भाजी जरी ओव्हरकुक झाली आहे तरी चवीला छानच लागते। चटणीसोबत 7-8 मिनिटाची छान वाफ काढली, आता गॅस बंद। वरून हिरवीगार कोथिंबीर घातली की सुपर टेस्टी मोहाच्या फळांची भाजी तयार। वर्षातून ह्याच वेळेस मिळणारी ही पौष्टिक रानभाजी सीझन आहे तोपर्यंत
मी सांगितल्याप्रमाणे अशीच्या अशी नक्की बनवून बघा. कशी झाली हे कळवायला विसरू नका.